नमस्कार. उन्हाळा असून पण आज इकडे पावसाचे वातावरण झाले होते. तर माझे मुलं आज मला मंचुरियन बनवायला सांगत होते. चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हेज कोबी मंचुरियनची रेसिपी. हे बघा, खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात घरच्या घरीच आपण बाहेर मिळतात गाड्यावर तसेच घरी बनवू शकतो. किती छान टेक्स्चर आलेले आहे तुम्ही बघू शकता. तर मुलं टोमॅटो सॉस बरोबर आवडीने खाऊ शकतात. ते बाहेरून आणायची अजिबात गरज नाही आहे. तर मी इथे मार्केटमधून मध्यम आकाराचा कोबी आणलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून. ते असा कट करून चाळणीच्या मदतीने मी बारीक किसून घेत आहे. हे बघा, इथे किसून रेडी झालेला आहे आपला कोबी. तर मी इथे यामध्ये काही जिन्नस घालणार आहे. तुम्हाला दाखवून घेते मी हे जिन्नस. आणि इकडे ग्रेव्हीसाठी आणि बॅटरसाठी पण हे सॉस लागणार आहेत आपल्याला. तर मी रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस आणलेला आहे. तर इथे 1 वाटी मैदा घालून घेतलेला आहे मी कोबीमध्ये. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 2 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा या प्रकारे. आणि मी इथे 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस आणि 1 चम्मच ग्रीन चिली सॉस पाणी घालून मी असं छान मिक्स करून बॅटर तयार करून घेतलेलं आहे असं मंचुरियनसाठी. तर इथे तेल गरम करून घेतलेले आहे मी आणि मंचुरियन मी इथे सोडून घेत आहे. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत मंचुरियन. हे बघा, असं छानपैकी टेक्स्चर येतं त्याला बारीक गॅसवरती तळल्यानंतर. खूप क्रिस्पी पण होतात. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे त्याला. तर इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी त्याच कढईमध्ये 2 चम्मच तेल आणि काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत इकडे. तर कट केलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची तडतडून झाली की आल्याचे तुकडे घालून घ्यायचे. त्यामध्ये लाईट गेलेली होती त्यामुळे मी बॅटरीच्या साहाय्याने व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे थोडा अंधार दिसतोय. तर लसूण घालून घेतलेले आहे मी इथे. शिमला मिरची घालायची आहे त्यामध्ये आणि उभा कट केलेला कांदा परतून घ्यायचा आहे छानपैकी. मंद आचेवरच परतायचा आहे तो, लाल होईस्तोपर्यंत. बघा या प्रकारे. तर आपण इथे चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे. तर इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे बघा 2 चम्मच रेड चिली सॉस, 2 चम्मच ग्रीन चिली सॉस आणि 2 चम्मच सोया सॉस घालायचा आहे आणि 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरची प्युरी घालायची त्यामध्ये घट्टसरपणा येण्यासाठी. हे बघा, आणि 1 वाटी पाणी घालून अशी ग्रेव्ही छान तयार करून घ्यायची आहे आपल्याला. मग किती सुंदर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे. आणि त्यामध्ये तळलेले मंचुरियन घालायचे आहेत. हे बघा, आणि 2 मिनटं छान त्यामध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून ग्रेव्ही पूर्ण मंचुरियनला लागेल. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे मंचुरियनला. भन्नाट लागतात या पद्धतीने बनवल्यास. तुम्ही पण नक्की बनवून बघा या प्रकारे. बाहेरून आणायची अजिबात गरज नाही आहे. खरंच खूप सुंदर लागतात. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. करत राहा आणि खात राहा.